1 ऑक्टोबर 1700 मध्ये मान नदीवर असणाऱ्या सांगोला तालुक्यातल्या खवासपूरला औरंगजेबाने छावणी केली होती। मान नदी नेहमी कोरडीच असते, त्यामुळे औरंगजेबाने त्या संपूर्ण नदीपात्रामध्येच त्याची छावणी उभारली होती। त्या छावणीमध्ये औरंगजेबचा दरबारी इतिहासकार खाफी खान हा उपस्थित होता। त्यांनी ही गोष्ट लिहून ठेवली आहे। 1 ऑक्टोबर 1700 च्या रात्री मान नदीच्या वरच्या भागामध्ये जोरदार पाऊस पडला आणि त्या पावसामुळे नदीला अचानक पूर आला आणि बघताच बघता त्या नदीचं पाणी औरंगजेबच्या छावणीमध्ये घुसायला लागलं आणि काही क्षणामध्ये औरंगजेबची छावणी पाण्यावर तरंगू लागली आणि त्यावेळी औरंगजेब शौचालयात बसेल होता। त्यावेळी सर्वीकडे पळापळ चालू होती। त्याला वाटलं मराठे आले, त्याच्यामुळे तो उठून पळायला गेला, पण त्याचा पाय घसरून तो जागीच खाली पडला। त्या दिवसापासून औरंगजेब कायमचा लंगडा झाला।